नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. लोकसभा निकालावर आधारित विधानसभेचा पोल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निकालानुसार विधानसभेमध्ये कुणाला धक्का बसणार, लोकसभेची आकडेवारी कुणासाठी डोकेदुखी बनणार, हे आपण या विशेष कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. लोकसभा निकालानुसार वेगवेगळ्या मतदारसंघांची आकडेवारी, दिग्गजांची पिछेहाट आणि महायुती आणि महाविकास आघाडीचं समीकरण यानुसार विधानसभेमध्ये काय घडू शकतं याचं हे चित्र आपण पाहूया. लोकसभेच्या निकालानुसार येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल. लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेमध्ये महाविकास आघाडी 158 जागांवर पुढे असेल, तर महायुतीला 127 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निकालानुसार येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये साधारणतः महाविकास आघाडी 158 आणि महायुती 127 जागांवर असेल. हे चित्र आहे लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेचं. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं. लोकसभेचा जो कौल होता त्यानुसार हा विधानसभेचा पोल आहे. तर लोकसभेनुसार विधानसभेचे संभाव्य आकडे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर लोकसभेनुसार विधानसभेचे चित्र महाविकास आघाडी 158 आणि महायुती 127 जागांवर असेल. म्हणजे लोकसभेच्या या आकडेवारीनुसार विधानसभेमध्ये महाविकास आघाडी अव्वल ठरेल आणि 144चा आकडा पार करून 158 म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यामध्ये येऊ शकेल. तर लोकसभा निकालानुसार कल आपण पाहिला आणि तिथे आपण आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत सगळे सरकारमध्ये असलेले तीनही पक्षांचे प्रतिनिधी आणि महाविकास आघाडीमधले तीनही पक्षांचे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत.